महाबळेश्वरवरून कांदाटी खोऱ्याला जोडणारा हा महत्त्वपूर्ण पूल जो आहे तो कोयना जलाशयात आता पूर्णत्वास झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास 90% काम या पुलाचं झालेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आहे आणि आता सध्या आपण पाहू शकतो जवळपास 80 फुटाहून अधिक या पुलावरून आता सध्या आपण हे विहंगम असं दृश्य पुलाचं आपण दाखवत आहोत। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 540 मीटरचा हा जवळपास हा पूल आहे। याची 43 मीटर उंच अशी विविंग गॅलरी आहे आणि आपण जर आता पाहिलं तर या विविंग गॅलरीचं काम जे आहे ते आता प्रगतीपथावर या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। जे काही पर्यटक या कांदाटी खोरा असेल किंवा सोळशी खोरा आहे या भागामध्ये येतील त्यांना या विविंग गॅलरीतून पूर्णपणे या कोयना जलाशयाचं विहंगम असं दृश्य या ठिकाणाहून पाहायला मिळणार आहे। खूप महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट असा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकाच वेळी जवळपास 150 लोक या ठिकाणी उभे राहून या विविंग गॅलरीतून या कोयना जलाशयाचं हे रूप जे आहे सुंदर असा निसर्गरम्य ठिकाण आहे ते पाहणार आहेत। आणि खरं तर पर्यटनाच्या दृष्टीनं खूप दुर्गम भागातला हा महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट म्हणावा लागेल आणि त्याच अनुषंगानं आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या पुलाची आवर्जून पाहणी करणार आहेत। आणि खरं तर 3 वर्षापासून जवळपास 175 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे आणि 3 वर्षापासून या पुलाचं काम सुरू होतं आणि आज हे काम पूर्ण बऱ्यापैकी झालेलं आहे आणि आता काही दिवसातच हा पर्यटकांसाठी पूल जो आहे तो खुला होणार आहे। कॅमेरामन सुशांत सह संतोष नलावडे, TV9 मराठी, कांदाटी खोरे, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।